राज्यातनं शक्तीपीठ जो महामार्ग प्रस्तावित आहे या शक्तीपीठ महामार्गाला गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून सातत्याने विरोध होते आणि हा विरोध जो आहे तो अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। महामार्गाविरोधात आंदोलनाची धार जी आहे ती आणखी वाढवली जाणार आहे। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उद्या आंदोलन करण्यात येत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये गोलमेज परिषद घेण्यात येणार असल्याची घोषणा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघटनेच्या बैठकीत करण्यात आली। राज्यातील शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघटनांच्या विविध जिल्ह्यातील नेत्यांची ऑनलाईन बैठक झाली। काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील या बैठकीला उपस्थित होते। त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर राज्य सरकार शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प पुढे रेटण्यासाठी कृतीशील आराखडा तयार करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। सतेज पाटलांनी लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प राबवणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन सुद्धा भूमिका बदलली असा आरोप केलेला आहे। शक्तीपीठ महामार्ग जो गरज नसलेला महामार्ग 86,000 कोटीची व्हॅल्यू आज 1,02,000 कोटीवर या ठिकाणी गेलेले अजून काहीच होत नाही। परभणीपासून 12 जिल्ह्यामध्ये या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। गरज नसलेला हा महामार्ग आहे। त्याच्या संदर्भात सर्व शेतकऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे, परंतु शासन त्याच्या संदर्भात कुठलाही विचार या ठिकाणी करताना प्रामुख्यानं दिसत नाही। अशा सगळे विषय आहेत की जे महाराष्ट्र हिताचे नाही, महाराष्ट्र विरोधी विषय या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहेत। आणि याच शक्तीपीठ महामार्गाच्यासाठी परभणीमध्ये 2 दिवसांपूर्वी जमिनीची मोजणी करण्यात आलेली होती। या मोजणीला सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध झालेला होता आणि याच मोजणीच्या पार्श्वभूमीवर आता ग्रामस्थ देखील जे होते ते आक्रमक झालेले होते। या कारवाईचा निषेध करण्यासाठी उद्या पुन्हा एकदा मोजणी होणाऱ्या आंबेटाकळी गावात रास्ता रोको करण्यात येणार आहे। परभणीमध्ये आज विविध संघटना आणि शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची बैठक पार पडली। त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या बैठकीत स्वाभिमानी किसान सभेसह इतर संघटना आणि शक्तीपीठ बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। 2 दिवसाखाली ससपूर जवळ येथे ज्या पद्धतीनं शेतकरी मायबापावर त्यांच्या जमिनीवर मुंडक्यावर पाय देऊन जमिनी मोजण्याचं काम झालं त्याचा निषेध करून ते क्षीरसागर नावाचे नायब तहसीलदार आहेत ते नालायकासारखं बोलत सुटलेलं आहे। त्या नालायकाची आधी इथून सस्पेंड करून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। या बैठकीमध्ये ती मागणी झालेली आहे। खरं तर हा शक्तीपीठ महामार्गाची कुठल्याही लोकांची मागणी नाही आणि त्यामुळे आज या ठिकाणी सगळे मोठ्या संख्येने सर्व गावातले शेतकरी उपस्थित आहेत। या ठिकाणी निर्णय घेण्यात आला की उद्या मोठ्या प्रमाणावर रस्ता रोको आंदोलन हे आंबेटाकळीच्या तिथे आम्ही करणार आहोत। परभणी जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणावर शेतकरी त्यामध्ये सहभागी होणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।